ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्रीमती हेमलता महादेव किल्लेकर, सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 7 भांदुरगली बेळगावी शहर येथे एक TGT शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की बल किंवा जोर हा वस्तूंना गतिमान करतो किंवा वस्तू थांबवितो. इथे तुम्ही हा चेंडू पाहत आहात. हा चेंडू स्थिर स्थितीमध्ये आहे. या चेंडूला जर आपण बल किंवा जोर लावला असता तो गतिमान होतो याप्रमाणे, आणि गतिमान स्थितीमध्ये असलेल्या चेंडूला जर आपण बल किंवा जोर लावला तर तो थांबतो याप्रमाणे. तर मुलांनो, याची तुम्हाला माहिती आहे. समजा मुलांनो, एका मैदानावर एक चेंडू घरंगळत जात आहे. हा चेंडू हळूहळू पुढे जातो आणि काही काळानंतर संथ होऊन शेवटी तो थांबतो. तर असे का बरे घडले असेल? गतिमान असलेला चेंडू काही काळानंतर संथ होऊन कसा का स्थिर बनला असेल? याच्या मागचे कारण काय आहे हे सांगता येईल का तुम्हाला? आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देते. समजा तुम्ही सायकल चालवत आहात आणि जेव्हा तुम्ही सायकलला पॅडल मारणे थांबवता तेव्हा ती सायकल सावकाश होत जाऊन शेवटी ती थांबते. तर याच्या मागचे कारण काय असेल सांगता येईल का तुम्हाला? तर कोणत्याही बाह्य बलाच्या शिवाय ती सायकल कशी का स्थिर झाली असेल? वाहने ब्रेक लावल्याने संथ होऊन शेवटी थांबतात. याचे कारण काय असेल? बघा मुलांनो, याचं उत्तर काय असेल? तर लक्षात घ्या मुलांनो, कोणताही पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या पृष्ठभागावरून हलत असेल तर कोणत्याही बाह्य बलाच्या शिवाय संथ होऊन शेवटी तो थांबतो. मुलांनो, केळ्याच्या सालीवर एखाद्याचा जर पाय पडला तर तुम्हाला खूप मजा येत असेल ना? परंतु याचा कधी विचार केला आहे की केळ्याच्या सालीवर पाय पडताच आपण का बरं घसरून पडत असेल? त्याचप्रमाणे टोकदार पेन्सिलने वहीमध्ये लिहिताना पेन्सिलचे टोक बोथट का होते? तसेच गुळगुळीत फरशीवर चालणे का बरे कठीण होत असेल? तर इतक्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुलांना तुमच्याकडे आहेत का? नाही ना? तर या सर्व उदाहरणामागचं कारण हे एकच आहे आणि ते म्हणजे घर्षण, ज्याला आपण फ्रिक्शन असं म्हणतो. तर आज आपण इयत्ता 8वी भाग पहिला पाठ क्रमांक 8 घर्षण हा पाठ पाहूया. तर सर्वप्रथम प्रश्न पडतो, तो घर्षण म्हणजे काय? तर लक्षात घ्या मुलांनो, घर्षण हे एक असे बल आहे ज्याच्यामुळे गतिमान वस्तूंचा वेग कमी होतो किंवा वस्तू थांबतात. आणि म्हणूनच तर गतिमान चेंडूची गती कमी होण्यामागचं कारण काय असेल? तर चेंडूचा पृष्ठभाग आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळे गतिमान चेंडूची गती ही कमी होते आणि शेवटी तो स्थिर होतो. त्याचप्रमाणे सायकलचे चाक आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळेच तर काय होतं, तुम्ही सायकलला पॅडल मारणे थांबवले असताही कोणत्याही बाह्य बलाच्या शिवाय सायकल सावकाश होत जाऊन शेवटी ती थांबते. तसेच केळ्याचे साल आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळेच तर आपण घसरून पडतो, हो ना? टोकदार पेन्सिलचे टोक आणि कागदाचा पृष्ठभाग यांच्यातील घर्षणामुळे पेन्सिलचे टोक हे बोथट होते. विद्यार्थ्यांनो, समजा तुमच्याकडे एक जुनी काडीपेटी आहे आणि त्या जुन्या काडीपेटीचा जो पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत बनला आहे. या गुळगुळीत पृष्ठभागावर जर तुम्ही काडी पेटवण्याचा प्रयत्न केला तर काडी पेटत नाही. तर याचं कारण काय असेल? बघा, याचं उत्तर तुम्हाला देता येईल का? तर अगदी बरोबर आहे मुलांनो,
सर्व काही तुम्ही समजून घेत आहात. तर कमी घर्षणामुळे म्हणजे काडी आणि काडी पेटवण्याचा जो पृष्ठभाग आहे यांच्यातील कमी घर्षणामुळं काडी पेटत नाही. अगदी बरोबर आहे मुलांनो. तर घर्षणाबाबतची बरीचशी माहिती विद्यार्थ्यांनो तुम्ही आता समजून घेतलेला आहात. तर आता आपण घर्षण बल म्हणजे काय ते पाहूया आणि त्यासाठी एक छोटीशी कृती आम्हाला इथं करावी लागेल. इथे आम्ही एक पुस्तक घेतलेले आहे. हे पुस्तक टेबलावर ठेवले व ते हळूवारपणे या दिशेला ढकलले. तर काही अंतर जाऊन हे पुस्तक थांबते. आता हीच कृती आता आपण त्याच्या विरुद्ध दिशेने करूया. म्हणजे जे बल आहे ते आपण डावीकडून लावूया याप्रमाणे. तर या वेळेस सुद्धा पुस्तक काही अंतर जाऊन थांबते. म्हणजेच सरकणाऱ्या पुस्तकाच्या गतीला विरोध करणारे एखादे बल यावर कार्य करीत आहे का हा प्रश्न पडतो, हो ना? तर हो, जेव्हा आपण बल डावीकडून लावतो तेव्हा घर्षण बल हे उजवीकडून कार्य करते. बघा मुलांनो, लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण बल डावीकडून लावतो तेव्हा घर्षण हे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून कार्य करते. म्हणजे दोन्ही स्थितीत बल पुस्तकाच्या गतीला विरोध करते आणि हे बल म्हणजेच घर्षण बल होय. इथे टेबलाचा पृष्ठभाग आणि पुस्तकाचा पृष्ठभाग यांच्या दरम्यान हे घर्षण बल कार्य करीत आहे. तर घर्षण बलाची माहिती विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला समजली असेलच. यानंतर आपण घर्षणावर परिणाम करणारे काही घटक पाहूया आणि त्यासाठी एक छोटीशी कृती इथे करावी लागेल आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला साहित्याची जमवाजमव तर करावी लागणारच. चला तर विद्यार्थ्यांनो आपण साहित्य जमवूया. विद्यार्थ्यांनो, साहित्य आम्ही घेतलेलं आहे. इथे एक लाकडी फळी घेतलेली आहे आणि एक छोटीशी दोरी आपण घेतलेली आहे. स्प्रिंगचा तराजू आहे आणि वेगवेगळ्या मापाची म्हणजे 50 ग्रॅम व 100 ग्रॅम मापाची वजने आम्ही इथं घेतलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, हा स्प्रिंगचा तराजू तर तुम्हाला माहिती असेलच. विद्यार्थ्यांनो, हा स्प्रिंगचा तराजू तर तुम्हाला पाहायला असणारच. तर पदार्थावर कार्य करणाऱ्या बलाचे मोजमाप करण्यासाठी वापरावयाचे एक उपकरण म्हणजे हा स्प्रिंगचा तराजू. तर यामध्ये गुंडाळलेल्या स्प्रिंगचा समावेश असतो आणि ही स्प्रिंग तिच्यावर लावलेल्या बलामुळे ताणली जाते आणि स्प्रिंगचे ताणले जाणे हे दर्शकाच्या सहाय्याने त्यावरील प्रमाणात मोजले जाते. चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया. तर सर्वप्रथम या लाकडी फळीला आपण ही एक छोटीशी दोरी गुंडाळून घेतलेली आहे. या दोरीला आता आपण हा स्प्रिंगचा तराजू जोडावयाचा आहे आणि या स्प्रिंगच्या तराजूच्या सहाय्याने ही लाकडी फळी आपण ओढावयास सुरुवात करायची आहे. जेव्हा लाकडी फळी थोडी सरकण्यास सुरुवात होईल तेव्हा आपण या स्प्रिंगच्या तराजूवरील मापनाची नोंद घ्यायची आहे. लक्षात आलं का मुलांनो? चला तर मग कृती करूया. आता स्प्रिंगच्या तराजूच्या सहाय्यानं आपण ही लाकडी फळी ओढण्यास सुरुवात केलेली आहे आणि फळी सरकण्यास सुरुवात झालेली आहे. याप्रमाणे इथे स्प्रिंगच्या तराजूवरील मापन 20 ग्रॅम इतकं दाखवत आहे. तर विद्यार्थ्यांनो, या मापनाची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. आता आपण या लाकडी फळीवर 50 ग्रॅम मापाचं वजन ठेवूया आणि तीच कृती आम्ही पुन्हा एकदा करूया. स्प्रिंगच्या तराजूच्या सहाय्यानं ही लाकडी फळी परत आम्ही ओढावयास सुरुवात करूया. फळी सरकण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की हे इतकं मापन हे 30 ग्रॅम इतकं दर्शवित आहे. मुलांनो, या मापनाची नोंद सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. आता आपण हे 50 ग्रॅम मापाचं वजन बाजूला ठेवूया आणि यावर 100 ग्रॅम मापाचं वजन घेऊया आणि तीच कृती परत एकदा आम्हाला करायची आहे.
स्प्रिंगच्या तराजूच्या सहाय्यानं आपण आता ही लाकडी फळी ओढावयास सुरुवात करूया. जेव्हा फळी सरकण्यास सुरुवात होईल तेव्हा आपण या स्प्रिंगच्या तराजूवरील मापनाची नोंद घ्यायची आहे आणि ती 50 ग्रॅम इतकी दाखवत आहे. तर विद्यार्थ्यांनो, या मापनाची नोंदही तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनो, या तिन्ही स्थिती तुम्ही पाहिल्या तर यावरून तुम्ही काय सांगू शकाल? बघा, प्रयत्न करा की जसजसा आम्ही लाकडी फळीवरील दाब वाढवला तसतसा स्प्रिंगच्या तराजूवरील मापनामध्ये सुद्धा वाढ झालेली आम्हाला आढळून येईल, नाही का? तर यावरून तुम्ही काय अनुमान काढू शकाल? सांगा बरं. की घर्षण बल हे नेहमी दोन पृष्ठभाग एकमेकावर किती दाब देतात यावर अवलंबून असते. दोन पृष्ठभाग एकमेकावर जास्त जोराने दाबल्यास जास्त घर्षण बल अनुभवता येते. तर विद्यार्थ्यांनो, घर्षणावर परिणाम करणारा हा घटक आपण पाहिला. आणखीन एक घटक आता आपण पाहूया आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला एक कृती करावी लागेल. चला तर मग साहित्याची जमवाजमव आपण करूया. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण साहित्य जमा केलेलं आहे. इथे आम्ही एक घसरण तयार करून घेतलेली आहे आणि या घसरणीसाठी हार्डबोर्ड आणि विटेचा वापर आपण केलेला आहे. एक पेन्सिल सेल आहे, कापड घेतलेला आहे व वाळू तसंच एक खडू आम्ही घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, कृतीकडे वळूया. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम या घसरणीवर आम्ही कोणत्याही एका बिंदूवर ए ही अशी खूण करून ठेवलेली आहे. तर या ए बिंदूपासून आम्ही ही पेन्सिल सेल खाली घरंगळत सोडायची आहे. ही सेल किती दूर घरंगळत जाते तितके अंतर आपण मोजायचे आहे. तर आपण आता कृती करूया. इथे सर्वप्रथम आपण हा पृष्ठभाग जो आहे हा गुळगुळीत घेतलेला आहे. ए या बिंदूपासून पेन्सिल सेल खाली सोडूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाहिला असाल की पेन्सिल सेल टेबल पार करून खाली जमिनीवर पडलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, हीच कृती तुम्ही खाली जमिनीवर करून पाहायची आहे आणि पेन्सिल सेलने आक्रमिलेले अंतर म्हणजे घसरणीपासूनचे पेन्सिल सेलने आक्रमिलेले जे अंतर आहे ते तुम्ही मोजायचे आहे आणि याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. आता आपण जो पृष्ठभाग आहे हा थोडा खडबडीत करून घेऊया आणि त्यासाठी आपण या पृष्ठभागावर एक कापड पसरून घेऊया व परत तीच कृती विद्यार्थ्यांना आम्हाला करायची आहे की ए बिंदूपासून पेन्सिल सेल खाली घरंगळत सोडायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथं विद्यार्थ्यांनो, पेन्सिल सेलने आक्रमिलेले अंतर आम्ही सहजपणे मोजू शकतो. तुम्ही हे जे अंतर आहे ते मोजून त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. इथे मी या पेन्सिल सेलजवळ खडूने खून करते. यानंतर विद्यार्थ्यांनो, हा जो पृष्ठभाग आहे तो आणखी जरा खडबडीत करून आपण घेऊया आणि यासाठी या पृष्ठभागावर आपण एक वाळूचा पातळ थर पसरून घेऊ. तर विद्यार्थ्यांनो, आता आम्ही हा वाळूचा पातळ थर पसरून घेतलेला आहे. तर परत तीच कृती आम्हाला करावयाची आहे की ए बिंदूपासून पेन्सिल सेल खाली घरंगळत सोडायची आहे आणि घसरणीपासूनचे पेन्सिल सेलने आक्रमिलेले जे अंतर आहे ते आपण मोजायचे आहे. कृती करूया. तर विद्यार्थ्यांनो, इथं तुम्ही पाहू शकता की पेन्सिल सेलने आक्रमिलेले जे अंतर आहे ते आपण सहजपणे मोजू शकतो. तर इथे आपण आता खडूने खून करून घेऊ. तर विद्यार्थ्यांनो, या तिन्ही स्थिती तुम्ही पाहिला तर यावरून तुम्ही काय सांगू शकाल? जसजसा आम्ही पृष्ठभाग हा खडबडीत करून घेतला तसतसा पेन्सिल सेलने आक्रमिलेले जे अंतर आहे ते कमी कमी
होत गेले. तर यावरून विद्यार्थ्यांनो तुम्ही काय अनुमान काढू शकाल? तर पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा पेन्सिल सेलने कापलेल्या अंतरावर परिणाम करतो हे दिसून येते. म्हणजेच घर्षण बल हे गुळगुळीत पृष्ठभागावर कमी आणि खडबडीत पृष्ठभागावर जास्त असते हे दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो घर्षणावर परिणाम करणारा हा घटकही तुम्ही जाणून घेतला. आता आणखीन एक घटक आता आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो समजा तुम्ही एका जड पेटीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला तर ती पेटी सहजपणे हलणार नाही, तुम्हाला जास्त बलाची आवश्यकता लागेल. सुरुवातीला पेटी सरकवणे कठीण जाते कारण पेटीचा तळ आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यामध्ये अनियमित रचनेचा परस्पर संपर्क असतो आणि म्हणून सुरुवातीला पेटी सरकवणे खूप कठीण जाते. म्हणूनच तर स्थिर घर्षण म्हणजेच गतिहीन घर्षण हे जास्त असते. जेव्हा पेटी सरकण्यास सुरुवात होते तेव्हा पेटीचा तळ व जमिनीचा पृष्ठभाग यांच्यामध्ये असलेला हा अनियमित रचनेचा परस्पर संपर्क तुटतो आणि पेटी सरकण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच सरकते घर्षण हे गतिहीन घर्षणापेक्षा कमी असते. म्हणूनच तर विरामावस्थेत असलेल्या पेटीपेक्षा पूर्वीपासून गतिमान असलेली पेटी सरकवणे खूप सोयीस्कर असते. तर लक्षात आलं का मुलांनो? विद्यार्थ्यांनो जे पृष्ठभाग तुम्हाला अतिशय गुळगुळीत असल्याचे भासतात त्यांच्यावर सुद्धा असंख्य सूक्ष्म चढउतार असतात. या चढउतारांनाच आम्ही अनियमित रचना असं म्हणतो. जेव्हा दोन पृष्ठभाग एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये असलेले हे चढउतार एकमेकांमध्ये गुंतले जातात आणि म्हणूनच घर्षण निर्माण होते. आणि एकमेकांमध्ये गुंतलेले हे जे चढउतार या चढउतारांना वेगळे करण्यासाठी जास्त बलाची आवश्यकता लागते. तर लक्षात घ्या मुलांनो की गुळगुळीत पृष्ठभागावर अनियमिततेची म्हणजेच चढउतारांची संख्या कमी व खडबडीत पृष्ठभागावर अनियमिततेची म्हणजे चढउतारांची संख्या ही जास्त असते. म्हणजेच घर्षण बल हे पदार्थाच्या आंतरान्विक रचनाक्रियेमुळे म्हणजे ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन असं म्हणतो त्यामुळे निर्माण होतं हे दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो घर्षणावर परिणाम करणारा हाही घटक तुम्ही समजून घेतलात. तर आतापर्यंत विद्यार्थ्यांनो तुम्ही घर्षण म्हणजे काय, घर्षण बल म्हणजे काय आणि घर्षणावर परिणाम करणारे घटक जसे घर्षण बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते हे समजून घेतलात. दोन पृष्ठभाग एकमेकावर जास्त जोराने दाबल्यास जास्त घर्षण बल अनुभवता येते हेही आपण पाहिलेले आहे. घर्षण बल गुळगुळीत पृष्ठभागावर कमी आणि खडबडीत पृष्ठभागावर जास्त असते हेही तुम्हाला आता कळून चुकले. तसेच घर्षण बल हे पदार्थातील आंतरान्विक रचनाक्रिया म्हणजे ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन म्हणतो त्यामुळे निर्माण होतं हेही तुम्ही समजून घेतलात. तर विद्यार्थ्यांनो घर्षणाबाबतची बरीचशी माहिती आता तुम्हाला मिळालेली आहे. तर आतापर्यंत हा घटक तुम्ही किती जाणून घेतला याची थोडी चाचणी आपण घेऊया आणि त्यासाठी काही प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. घर्षण म्हणजे काय? बघा मुलांनो घर्षण म्हणजे काय? अगदी सोपं आहे, सांगायचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे मुलांनो, तुम्ही सांगितलेलं उत्तर जे ते अगदी बरोबर आहे की घर्षण हे एक असे बल आहे ज्याच्यामुळे गतिमान वस्तूंचा वेग कमी होतो किंवा वस्तू थांबतात. अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न आपण पाहूया. जेव्हा बल डावीकडून लावले जाते तेव्हा घर्षण बल कोणत्या दिशेने कार्य करते? सांगा पाहू याचं उत्तर.
प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे मुलांनो. जेव्हा बल डावीकडून लावले जाते तेव्हा घर्षण बल हे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून कार्य करते. अगदी बरोबर आहे मुलांनो. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणते बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते? बघा मुलांनो, प्रश्न समजून घ्या. कोणते बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते? तुम्ही सांगितलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. तर घर्षण बल हे नेहमी सापेक्ष गतीला प्रतिकार करते. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. एखादा मुलगा केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडला असता तेथे घर्षण बल कमी असेल का जास्त असेल? प्रश्न समजून घ्या मुलांनो. एखादा मुलगा केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडला असता तेथे घर्षण बल कमी असेल का जास्त असेल? प्रयत्न करा मुलांनो. अगदी बरोबर आहे. एखादा मुलगा केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडला असता तेथे घर्षण बल हे कमी असेल. शाबास मुलांनो. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. अनियमिततेची म्हणजे चढ उतारांची संख्या ही कोणत्या पृष्ठभागावर कमी व जास्त असते? बघा मुलांनो, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? प्रयत्न करा. शाबास मुलांनो. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं जे प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. अनियमिततेची म्हणजे चढ उतारांची संख्या ही गुळगुळीत पृष्ठभागावर कमी व खडबडीत पृष्ठभागावर जास्त असते. आम्ही विचारलेल्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी बरोबर दिलेल्या आहात मुलांनो. त्यामुळं तुम्हाला शाबासकी. शाबास विद्यार्थ्यांनो. तुम्हाला एक उपक्रम सुद्धा इथं दिलेला आहे. घसरण तयार करून त्याखाली वेगवेगळे पृष्ठभाग तुम्ही घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ गुळगुळीत पृष्ठभाग, वाळू व कापड इत्यादींचा वापर करून तुम्ही पृष्ठभाग तयार करून घ्यायचा आहे व घसरणीवरून पेन्सिल सेल सोडून पेन्सिल सेलने कापलेले अंतर तुम्ही मोजायचे आहे व अनुमान लिहायचा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला गृहपाठी इथं दिलेला आहे. त्यासाठी 2 प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न लिहून घ्या. स्प्रिंगच्या तराजूचे कार्य लिहा. स्प्रिंगच्या तराजूचे कार्य लिहा. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 ते 3 वाक्यात लिहायचे आहे. दुसरा प्रश्न लिहून घ्या मुलांनो, की घर्षणावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक लिहा. लिहून घ्या मुलांनो. घर्षणावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक लिहा. लिहून घेतला मुलांनो. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण परत पुन्हा भेटू पुढच्या अवधीमध्ये. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ.